पोटात गॅस होण्याची समस्या ही एक सामान्य परंतु खूप त्रासदायक अशी समस्या आहे. पोटात गॅस झाल्याने आपल्याला अस्वस्थता, पोट फुगणे यासारख्या समस्या आणि कधीकधी तर वेदना देखील होऊ शकतात. पोटात गॅस होण्याची कारणे विविध असू शकतात, जसे की आहारातील बदल, जड खाणे, तणाव किंवा काही विशिष्ट खाद्यपदार्थ होत. पोटातील गॅस त्वरित कमी करण्यासाठी काही खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात. आपण घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे काहीच मिनिटात पोटातील गॅस कमी करण्यासाठी मदत करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रात्रीच्या जेवणानंतर ओवा चघळल्याने आम्लपित्त आणि पोटफुगी कमी होऊ शकते. कारण ओव्याचे विविध उपचारात्मक परिणाम आहेत, ज्यामध्ये आम्लपित्त आणि वायूमुळे होणारे गॅस, पोटदुखी व पोटफुगी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यात अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल व अँटीपॅरासायटिक गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे तो एक लोकप्रिय असा नैसर्गिक उपाय बनतो. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर. अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की ओवा हे गॅस्ट्रिक ॲसिड, पित्त आम्लाचे स्त्राव आणि पाचक एन्झाईमची प्रक्रिया वाढवू शकतात, ज्याच्यामुळे आम्लपित्त आणि पोटफुगी ही कमी केली जाते. 1 चमचा ओवा खाल्ल्याने त्यातील काही संयुगे पाचक एन्झाईम्स उत्तेजित करून पोटातील आम्लाचे प्रमाण कमी करतात. केवळ आधुनिक औषधच नाही, तर पारंपरिक आयुर्वेदिक उपचार देखील आतड्याच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी आहेत. या बियांमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याचे देखील ज्ञात आहे, जे आतड्यातील वनस्पतींचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करू शकतात. तुमच्या आहारात ओव्याचा समावेश केल्याने एकूण पचनाचे आरोग्य सुधारू शकते. ओव्यामध्ये अशी काही संयुगे असतात जी पोटातील आम्लाचे अचूक स्तर संतुलित करण्यास मदत करतात, अतिरिक्त आम्ल उत्पादन रोखतात, त्याचे दाहक विरोधी गुणधर्म पोटाच्या अस्तरांना शांत करतात, आम्लतेमुळे होणारी जळजळ कमी करतात. ओव्याचे नियमित सेवन पचन कार्यक्षमते देखील सुधार करते. ओवा आम्लपित्त कमी करण्यास कशी मदत करते ते आपण पाहूया. जड जेवणानंतर आम्लपित्त कमी करण्यासाठी ओवा एक जलद घरगुती उपाय म्हणून काम करून पोटातील अतिरिक्त आम्ल निष्क्रिय करतो. ओव्यामध्ये असलेली बायोॲक्टिव्ह संयुगे पचनासंबंधीच्या दीर्घकालीन आरोग्यास मदत करतात. तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर आम्लपित्त कमी करण्यासाठी अँटासिड घेण्याऐवजी रात्रीच्या जेवणानंतर जलद आराम मिळण्यासाठी ओव्याचे सेवन केले पाहिजे. ओव्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की चयापचय वाढवणे आणि वजन व्यवस्थापनास मदत करणे. त्याशिवाय ओव्यामुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी रोगजनके मारली जातात, भूक सुधारते, मळमळ देखील कमी होते. तुमच्या आहारात ओव्याचा समावेश करणे हा पचनाचे एकूण आरोग्य सुधारण्यास एक सोपा पण प्रभावी मार्ग असू शकतो. ओव्याचे कोमट पाण्यात भिजवून सेवन केले जाऊ शकते. ॲसिडिटी कमी करण्यासाठी ओव्याचे काळ्या मिठात मिसळून सेवन करणे, पोट फुगणे किंवा पचनक्रियेच्या आरामासाठी ओव्याचा चहा तयार करून पिणे. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी ओव्याचे सेवन टाळावे. या बियांचे गर्भावर विषारी परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. तुमच्या आहारात काहीही नवीन जोडण्यापूर्वी, विशेषतः जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील, तर नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ओव्याचे सेवन चव वाढवू शकते आणि योग्य स्वरूपात व योग्य वेळी त्याचे सेवन केल्यास आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तर हे होते ओवा खाण्याचे फायदे आणि त्याचे आयुर्वेदिक परिणाम. मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.